तुम्ही खऱ्या अर्थाने मराठी जर असाल तर अंगाला एकदा तरी तांबडी माती लागली पाहिजे, या आखाड्यात तुम्ही जायला पाहिजे, म्हणजे तो शारीरिक राहायचा भाग झाला. ठेच लागली तर आई ग असंच म्हणायला पाहिजे, आणि एकदा तरी वारी केली पाहिजे, तर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठी माणूस आहात असं म्हणायला हरकत. आपण गणपती का आणतो आता? लोकमान्यांनी ते गणपतीचं हे केलं, ते सार्वजनिक गणपती, आणि त्याच्यातनं त्याला काय अचीव्ह करायचं होतं त्यातून भाग तोच होता. एक प्रकारचं लोकशिक्षण टाईपच होतं, आणि त्यांनी त्याचा फक्त वापर करून घेतला. तसं मला असं वाटतं की त्या दृष्टीने सुद्धा मला माझं स्वतःचा आंतरिक प्रवास जर का चांगला करायचा आणि सुदृढ करायचा असेल तर वारीसारखं उत्तम काही नाही होतं. एखादं पीक आलेलं असतं वारीच्या दरम्यान एखादं, आणि त्याची आता कापणी करून त्याला हे करायचं असतं, पण वारकरी घुसले एकदा म्हणल्यानंतर काय, ज्याला जिथे मिळेल तसं तो राहतो, त्याच्यात तो काही पिकांची नुकसानही होते. तो म्हणत नाही असं माझ्या पिकाचं नुकसान झालं. तो म्हणतो माझ्या शेतामध्ये, माझ्या रानामध्ये माऊली राहून गेली, मला दुप्पट पीक मिळतं की नाही बघा, दुप्पट भाव मिळतो की नाही. 20-20 दिवस आपण प्रवास करतो, माऊलीचा रथ दिसत नाही, कारण आपल्याला पुढे पुढे राहावं लागतं, कारण नाहीतर त्या सगळ्या त्या रेट्यामध्ये आपल्याला चालता येणं अवघड होतं, हरवण्याची शक्यता असते, आणि ते सगळं भयानक असतं सगळं ते वातावरण. आणि ते जे सगळं ते शिस्तबद्ध सैनिकांसारखे असतात, ते चालणारे दिंडीच्या पुढे दिंडीच्या मागे, खूप शिस्त आहे त्या सगळ्या प्रकाराला. त्याच्या आधीमध्ये कोणी गेलं तर ते ढकलून देतात सगळं, कारण ते त्यांच्या पद्धतीने चालत असतात. त्यामुळे तुम्हाला माऊलीचा रथ असा जाऊन दर्शन वगैरे म्हणजे इम्पॉसिबल आहे. जो माऊलीचा रथ दिसत नाही त्याच माऊलीचा रथ आणि ती माऊली आतमध्ये परतवारीमध्ये अशी आपल्या बरोबर चालली. पंढरपूरच्या वेशीपाशी असलेल्या त्या ह्याच्यावरती विठ्ठलाचा कटआउट वगैरे असतो. मी प्रत्यक्ष बघितलं, तिथे 2 बायका त्याच्याशी बोलत होत्या, विठ्ठल समजून. काय यंदा बाबा जमायचं नाही आम्हाला यायला, लेकीचं बाळणपण आलंय आणि ती येऊन बसली घरी, तुझ्याकडे येऊन बसा म्हणजे 24-24 तास तुझ्या रांगेत कोण उभं राहणार, मला जायला हवं बाबा घराकडं. यंदाच्या टायमाला काही जमत नाही, पुढच्या वर्षी नक्की येते रे बाबा तुझ्या दर्शनाला. हे काय कॉन्फिडन्स नाही ती बोलते त्याच्याशी. ही मीन्स इट की हे मी विठ्ठलाला ऐकवते, तिला तो तिथे कटआउट आहे का नाही हा मुद्दा नाहीये, पण ही तिच्या मनातली जी अस्सल आणि निखळ भावना आहे ती बोलते, सांगते ती विठ्ठलाला. नाउ द पॉइंट इज, एरवी मी जर का त्याच रस्त्याने, मी समजा माझं फलटणला आजोळ आहे त्यामुळे माझं त्या रस्त्याने जाणं येणं होत असतं. त्या रस्त्याने जात असताना मी असाच कुठेतरी टपरीवर चहा प्यायला म्हणून थांबलो. बाजूने कोणतरी शेतकरी शेतावरती चाललेला आहे. मी हाक मारीन त्याला, ओ माऊली या, मी चहा घेतोय तुम्ही पण घ्या. का तो मला हाक मारेल का की या मी आता जेवायलाच बसतोय, डबाच उघडतोय, या आमच्यातली भाकरी का थोडी. आम्ही दोघंही या एकाच समाजाचे घटक आहोत, पण आम्ही दोघं एकमेकांना ओळखत नाही आहोत, आम्ही एक नाही आहोत. वारीच्या रस्त्यावरती असताना मात्र सिच्युएशन इज डिफरंट. त्या माणसाला हा तो विचारही येत नाही की हे शहरातली बडी माणसं आहेत का काय आहेत ती, आणि आम्हाला हा फरक पडत नाही की हा शेतकरी आहे का आणि कोण आहे. या माऊली बसा, आणि तो म्हणतो या माऊली बसा. हे जे अनुसंधान साधन आहे ना, कुठलेही बॅगेज न ठेवता, हे फक्त वारीच्या दिवसात. वारीत माऊली तर आपल्या सोबत असतेच, किंवा प्रत्येकातली असतेच, आणि वारीत एकदा तरी विठ्ठल भेटतो प्रत्येकाला असं म्हणतात. तुम्हाला भेटलाय का विठ्ठल? नमस्कार, मी सौरभ नाईक. सेन्सिबल टॉक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राचं हृदय कुठे असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे पंढरपुरात. आणि त्या हृदयाचे ठोके म्हणजे विठ्ठल, आणि त्या हृदयापर्यंत पोहोचणाऱ्या रक्तवाहिन्या म्हणजे पंढरीची वारी. ही पंढरीची वारीच माणसाला जगवते, नवा श्वास देते, आणि तिथून सुरू होणारी परतवारी म्हणजे उच्छ्वास. श्वास उच्छ्वासाची प्रक्रिया जशी देह जिवंत ठेवते, तशी वारी आणि परतवारी ही महाराष्ट्राची संस्कृती जिवंत ठेवते, परंपरा जिवंत ठेवते, माणुसकी जिवंत ठेवते आणि देवत्व जिवंत ठेवते. म्हणजे वारीत जाणाऱ्या प्रत्येकामध्ये हे देवत्व अनुभवता येतं.
वारीत जाईपर्यंत प्रत्येक माणसाला एक स्वतःचं नाव असतं, ओळख असते. पण एकदा का माणूस वारीत गेला की त्या प्रत्येकाची माऊली होते. गेली 2 दशकं जे ही वारी आणि परतवारी अनुभवतायत असे सुधीर महाबर, परतवारी या पुस्तकाचे लेखक, आज आपल्यासोबत होते आणि त्यांनी आपल्यासोबत मस्त गप्पा मारल्या. चला ऐकूया. सध्या वारीचे दिवस सुरू आहेत आणि वारी करणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये विठ्ठल असतो अशी आपली धारणा आहेच. तुम्ही इतकी अनेक वर्ष वारी केलेली आहे, त्यामुळे तुमच्यातही विठ्ठल आहे आणि तो विठ्ठलच आज आमच्या स्टुडिओत अवतरलाय अशी आमची भावना आहे. कारण पुंडलिका भेटी परब्रह्म आले का अशी आपल्याकडे आहेच उक्ती, आणि त्यामुळे सगळे प्रश्न हे परब्रह्माकडेच जाऊन सुटतात. त्यामुळे आज आम्हाला जे जे काही प्रश्न पडणार आहे ते अगदी खुलेपणानं आम्ही तुम्हालाच विचारणार आहे. पण सगळ्यात पहिला आणि अनेकांना जो प्रश्न पडतो, वारी का करावी? पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अशी सुरुवात करू आपण, म्हणजे प्रवास सुरळीत होतो. वारी का करावी? काय माहिती का, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे टवाळ मुलासारखं द्यायचं असेल तर नका करू, असं करून आता थांबवतो. पण त्याचं जर का आपल्याला थोडंसं गंभीरतेने जर का विचार करायचा असेल तर मला असं वाटतं की मनुष्य म्हणून आपण काहीतरी घडत असतो सतत, आणि आपल्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार सतत होत असतात. हे होत असताना ज्या भल्या बुऱ्या, ज्या काही चांगल्या वाईट जे काय असेल ते, पण ज्या काही अतिशय चांगल्या संस्कारांचा जो भाग आहे, जसं फॉर उदाहरणार्थ आपल्याकडे पूर्वी तरी होती, आता पुन्हा आहे की नाही माहिती नाही, पण पर्वचं म्हणण्याची पद्धत होती. म्हणजे मग त्याच्यात काही स्तोत्र म्हणली जायची, पाढे म्हणले जायचे वगैरे, असा पाठांतराचा त्याच्यातला भाग होता. आता मुद्दा आहे की हे का करावं? नका करू, असं काही कोणी सांगितलं नाही करा म्हणून. पण तो एक जो संस्काराचा जो त्यातला भाग आहे ना, त्याच्यामुळे माणूस म्हणून आपण खूप चांगले घडतो. आपल्याला चांगलं काय आहे ते काय आहे, अडचणीच्या प्रसंगाच्या वेळेला आपल्याला आठवण झाली तर आपण त्याच्यावरती काय करतो हे, किंवा चांगलं साहित्य का वाचायचं, हे जे सगळे संस्कारांचे जे भाग आहेत ना, त्याच्यापैकी एक भाग वारी आहे. म्हणजे कोणीतरी असं म्हणलेलं आहे, मला माहिती नाही, काही एक दशकांपूर्वीचं असं एक वाक्य होतं, तुम्ही खऱ्या अर्थाने मराठी जर असाल तर अंगाला एकदा तरी तांबडी माती लागली पाहिजे, म्हणजे आखाड्यात तुम्ही जायला पाहिजे, म्हणजे तो शारीर राहायचा भाग झाला. ठेच लागली तर आई ग असंच म्हणायला पाहिजे, आणि एकदा तरी वारी केली पाहिजे, तर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठी माणूस आहात असं म्हणायला हरकत नाही. मग त्याच्यात असे बरेच काय काय जोडता येतात, अजून ते लोक जोडतात आहे. पण तो जरी भाग वेगळा केला ना तरी सुद्धा मला असं वाटतं हा एक संस्कार म्हणून खूप आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे. आणि जो इतकी वर्ष चालत आलेला आहे, पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. कसं आहे माहिती का, मी गंमत सांगतो, मला त्याच्यामध्ये काय वाटतं सांगतो. आपण अमुक एक गोष्ट का करतोय ह्याचं बरेच वेळा काहीतरी एक आपण लक्ष ठेवून करत असतो. मी अमुक करतोय म्हणून मी तमुक होईल, तमुक केलं म्हणून अमुक होईल. वारी ही एक अशी गोष्ट आहे, म्हणजे मी माझ्या पुस्तकात पण असं लिहिलंय, त्याला नवस मूल्य नाही आहे त्या देवाला. खरं म्हणजे मी अमुक केलं तर मला तमुक पाहिजे, किंवा मी अशा अडचणीत आहे म्हणून मी तुला येऊन हे करतो, ही जर अडचण माझी सॉल्व्ह झाली तर मग मी 20 नारळ 21 नारळ वाहीन वगैरे, हे जे काय चालतं मला त्याच्याबद्दल माझा आक्षेप नाही आहे. म्हणजे असं कोणी समजू नका की माझा त्याला आक्षेप आहे म्हणून. पण हे जे व्यवहाराचं हे चालतं ना, कारण सर्वसामान्य माणूस व्यवहारीच असतो, तो व्यवहाराचीच भाषा त्याला कळते, तो देवाला आपल्यासारखा मानतो म्हणून तो त्याला व्यवहार सांगतो. बरं, त्यामुळे मला त्याच्यात काही गैर आहे असं माझं अजिबात काही मत नाही. मुद्दा हा आहे की असं काहीही नसताना सुद्धा मी का जायचं, पदरमोड करून जायचं, शारीर कष्ट करून जायचं, तिथे जायचं, आणि जर मागितलं तर एकच मागायचं की वारी चुकवून येली हरी, पुढच्या वर्षी मला परत यायचंय, मला परत तुम्ही घेऊन द्या.
हा मला वाटतं आपल्या वारीमधनं जे शिकवलं गेलेलं आहे ना, हा कदाचित लगेच त्याचा हे येत नसेल, पण सबसिक्वेंटली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपल्याला ते जाणवायला लागतं. मी का करतोय, काय मी मिळवतोय. जर मला त्याच्यातनं काहीच मला मिळवायचं नाहीये तर मग मी का करतोय. त्यामुळे म्हणून मी म्हणलं जसं तुमचा हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न असा आहे की टवाळ मुलाचं उत्तर देता येईल एकाच वाक्यामध्ये, पण गंभीरपणे सांगायचं म्हणलं तर हा खूप मोठा त्याचा कॅनव्हास होत जाईल मग. आणि मग मला असं वाटतं की ते आपण थोडंसं काय म्हणतो ना, अंतर्मुख वगैरे जरा होणं खूप मोठा शब्द आहे, पण एका अर्थाने ती प्रोसेस आहे. आपण अंतर्मुख होतो. काय आहे आपल्याकडे सांगताना असं सांगितलेलं आहे की वैराग्य यायच्या आधी जप तप आणि हे सगळे जे काय सांगितलेले आहेत ना, त्यातलं एक म्हणजे तो काय 1 कोटी वेळा राम जप करा वगैरे असं आहे. तर ते सामूहिक पद्धतीने तो केला जातो किंवा असं काहीतरी होतं. बरं, तसं तप करण्याच्या मागे ती जी भूमिका आहे की तुम्ही तुमच्या शरीराला कष्ट द्यायचे आणि तुम्हाला काहीतरी तुम्ही त्याला इंद्रियांना आवर घालायचं आहे किंवा अशा अर्थाने. त्यामुळे त्या अर्थाने बघायला गेलं तर हा एक तपाचाच भाग आहे. खरं. बरं, मुद्दा काय होतो फक्त की म्हणजे ते एरवी सुद्धा आहे, जसं ज्ञानेश्वरीत वगैरे पण वर्णन आहे की एरवी काय होतं की ते 15-20 दिवसासाठी आम्ही एकदम भगवंताचे पाईक वगैरे म्हणून जातो आणि नंतर घरी येऊन आपलं चालू झालं की त्याच्यावरती पुन्हा ती माती बसायला लागते आणि मग पुन्हा आपण ते सगळे व्यवहारी जगामधले सगळ्या विकारांसह जगतो. पण हे पुन्हा एका अर्थाने हल्लीचा आपला शब्द वापरायचा म्हणलं तर डिटॉक्स. तर हे जर डिटॉक्स करायचं असेल ना, तर एकदा वारी 1 वर्षातनं एकदा केली की मग तुम्ही एक त्याचा इफेक्ट खूप राहतो. आता हे जर तुम्ही सातत्याने करत राहिलात तर तो जो पहिल्या वारीच्या नंतर जर का तुम्हाला तो एक 10 दिवसाचा इफेक्ट टिकला असेल तर तो हळूहळू 1 महिन्याचा होतो, 1-2 महिन्याचा होतो, 5 महिने, 6 महिने. मग तुम्हाला असं वाटायला लागतं की तुम्ही सतत प्रवास करताय का नाही करतात, वारी करताय का नाही करतात, पण तुमचा अंतर्मुख होण्याचा जो प्रवास आहे ना, तो प्रवास चालू आहे झालेला असतो. आणि त्या अर्थाने तुम्हाला वारीचं म्हणजे ते असं एक थेंब एक जसं पडून काहीतरी होतं ना, तसं ते असं त्याचा. म्हणून त्या अर्थाने मला असं वाटतं की वारी ही केलीच पाहिजे. आणि ज्याला आपण हल्ली ते सगळे शब्द खूप वापरून थोडेसे गुळगुळीत झालेत पण तरी वापरले पाहिजे. पण हे धरोहर आहे आपले, हे माझ्या कित्येक पिढ्यांनी हे आतापर्यंत केलेलं आहे आणि त्यांनी काहीतरी कारण म्हणून हे केलेलं आहे. म्हणजे माझा अनुभव असा आहे की गावांकडे वगैरे विशेषतः हे म्हणून ठेवलं जातं की माझे वडील करत असत, माझे आजोबा करत असत, मग त्यांचे हे कर. त्यामुळे तो जर का एखादा घरातला मुलगा म्हणाला की मला यावेळेला वारीला जावंसं वाटतंय, आनंदाने जा. मला नाही जमलं तर तू जा, तुला नाही जमलं. किंबहुना काही वेळेला काही वस्तींमध्ये तर असं असतं की ते सांगतात की पूर्ण आपण हे करूया, म्हणजे ह्या आळी म्हणा किंवा हा बोळ आहे, या घरात इथे राहणारी माणसं आहेत, ह्या सगळ्यांचं मिळून आपण एक तू रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तू जा, कारण आम्हाला काही कारणामुळे नाही जमत आहे, पण सगळ्यांच्या वतीने तू जा. तर हे त्याच्यातनं जे निर्माण होत, जे काय इतकी वर्ष जर हे लोक करत असतील तर ही काहीतरी सनातन आपल्या धर्माची काहीतरी त्याच्यामागे भूमिका आहे, काहीतरी शिकवण आहे. कुठेतरी आपण समूह म्हणून एकत्र येणं, समाज म्हणून एकत्र येणं, त्यातल्या त्या ज्याला आपण व्हॅल्यू सिस्टम्स म्हणतो त्या आपण जपणं, हा सगळा त्याच्या मागचा कुठेतरी एक भाग आहे असं मला वाटतं. आणि म्हणून तर ते आपण केलंच पाहिजे, ते एक आपलं कर्तव्य म्हणून आपण केलं पाहिजे. आपण गणपती का आणतो, आता लोकमान्यांनी ते गणपतीचं हे केलं, ते सार्वजनिक गणपती, आणि त्याच्यातनं त्यांना काय अचीव्ह करायचं होतं त्यातला भाग तोच होता. हे एक प्रकारचं लोकशिक्षण टाईपच होतं आणि त्यांनी त्याचा फक्त वापर करून घेतला. तसं मला असं वाटतं की त्या दृष्टीने सुद्धा मला माझं स्वतःचा आंतरिक प्रवास जर का चांगला करायचा आणि सुदृढ करायचा असेल तर वारीसारखं उत्तम काही नाही सांगतो. अतिशय सोपं, म्हणजे त्याच्यात काही कष्ट नाहीत आणि तुम्हाला कधीही त्याचा त्रास झालाय वगैरे असं तुम्हाला कधी वाटणार नाही. म्हणजे झक मारली आणि वारी केली असं म्हणणारा तरी मला आजपर्यंत कोणी भेटलेलं नाही. त्यामुळे
माझं सजेशन आहे की सगळ्यांनी वारी केलीच पाहिजे. आणि तुम्ही जसं म्हणालात की तो एक संस्कार आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण जन्माला येण्यापूर्वीपासून आपल्यावर अनेक संस्कार सुरू, म्हणजे गर्भसंस्कार, मग जन्माला आल्यानंतर अनेक संस्कार, ते अगदी शेवटपर्यंत 16 अंत्यसंस्कारही होतात. हो. पण माणूस पासून माऊली होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे वारीतला, तो हा एक वारी हा महत्वाचा संस्कार आहे असं मला वाटतं. नक्की. आणि ह्यासोबत मला तोच एक प्रश्न विचारायचा की जो मलाही खरं तर प्रश्न पडला, ज्याचं थोडंसं उत्तर त्यातनं मला मिळालं पहिल्या तुमच्या उत्तरातनं, की इतकी वर्ष, पिढ्यानपिढ्या इतकी लोक वारीला जातात, आणि जसं तुम्ही म्हणालात की विठ्ठलाकडे जाऊन कोणी नवस मागणारा माणूस आपल्या पाहण्यात नाही की मला हे मिळालं तर मी पुढच्या वर्षी वारी करेन. तर त्यातला तो ड्रायव्हिंग फोर्स नेमका काय आहे, त्या प्रवासातला ड्रायव्हिंग फोर्स काय, की प्रत्येक वेळेला पिढ्यानपिढ्या मला पुढच्या वेळेला ती वारी करावीशी वाटतेच आहे, की ज्यातनं काही मिळत, म्हणजे लौकिक अर्थानं किंवा भौतिक दृष्ट्या काही मिळत नाहीये, धन संपत्ती वगैरे वगैरे. त्यातला तो ड्रायव्हिंग फोर्स काय आहे? काय माहितीये का, ह्याचं तसं उत्तर देता येणं थोडं अवघड आहे, पण सोपं उत्तर असं आहे की एकदा करून बघावे. हे अगदी सोपं उत्तर आहे, कारण नक्की काय होतं हे खरंच सांगता येणं अवघड आहे. म्हणजे मी माझ्या अनुभवावरनं तरी सांगतोय. म्हणजे लेट्स बी व्हेरी क्लिअर, म्हणजे मी उगाच असं सगळ्यांच्या वतीने बोलतोय वगैरे अशातला भाग नाही, माझा अनुभव म्हणून मी सांगतो. काय होतं माहितीये का, की एकतर आपण चाललोय, आपल्याला शेवटी एक आहे ना, एक ज्याला दृश्य परिमाण म्हणतो ना आपण, एक व्हिज्युअल इफेक्ट असतो. गर्दी. आपण आता मुंबई करतो, बरोबर, मुंबईतल्या माणसाला गर्दीचं काय कौतुक आहे, पण ती गर्दी पूर्ण वेगळी आहे. ही सगळी माणसं, म्हणजे सासवडच्या घाटातले फोटो तुम्ही नेहमीच बघतात, ते दरवर्षी येतात ते फोटो. सगळे पांढरे शुभ्र कपडे घातलेले, मध्ये तो रथ, मागे पुढे सगळीकडे नुसते लोक आहेत, आणि त्याला बघणारे पण भरपूर आहेत. सगळेजण एक सुरामध्ये माऊली 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 असे त्याचा नाच चालू आहे. ह्या संबंध आसमंतामध्ये फक्त एवढंच चालू आहे, आणि हे का करतायत माहिती नाही, पण असं वाटतंय की हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी भयानक आहे. म्हणजे सगळेजण मिळून आपण काहीतरी एकच मागतोय का, आपण एकच काहीतरी करतोय का, हा जो भाव आहे ना, हा जो हे जे दृश्यमानता आहे ना, ती आतमध्ये खूप खोलवर जाते कुठेतरी. मी कितीतरी माणसांना रडताना बघितलंय, अक्षरशः रडतात, ओक्साबोक्शी रडतात, हमसाहमशी रडतात. तो रथ बघितला, ती माऊलीचा रथ निघाला की एक प्रकारे ना, मला असं वाटतं की आपण आपल्याच फिजिकल, आपण ज्याला म्हणतो ना, त्या सगळ्या गोष्टींना आपण चॅलेंज करतो कुठेतरी. कसं, मी ऑफिसच्या कामासाठी म्हणून मी विमानाने इकडे जा तिकडे जा वगैरे सगळ्या गोष्टी करतो. मला जर का चांगलं हॉटेल बुक करून नाही मिळालं की मी त्या HR ला शिव्या घालतो, काय तुम्ही जरा एक तुम्हाला चांगलं हॉटेल नाही बघून देत आहे, पुढच्या वेळेला हे हॉटेल मला चालणार नाही. आपण त्याच्यात किती गुरफटलेले आहोत बघा. काय ते हॉटेल वेगळं, म्हणजे सगळीकडची हॉटेल सगळी इकडून तिकडून सारखंच असतं. काय शेवटी कोणाच तरी बेड चांगला असतो आणि कोणाच तरी, शेवटी आपण काय म्हणतो, मी दिवसभर बाहेरच आहे, मला जाऊन डोकं टेकणं एवढंच माझं काम आहे. पण आपण त्या बाबतीत एवढे हे असतं. वारीच्या ह्याच्यामध्ये ही कोणी कोणाला कंप्लेंट सांगायची की मला काय ते टोचतंय हो सगळं, कारण शेतातच तुम्ही तिथे पथारी टाकायची आणि झोपायचंय, काय टोचतंय. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो. मी जेव्हा 2000 साली आळंदी पंढरपूर जायची वारी केली होती प्रथमतः, तर त्यावेळेला मी जेव्हा ते बघितलं ना, तर म्हणजे तेच मी जे दृश्यमानता म्हणजे आय वॉज जस्ट अबाउट 40 वगैरे मी होतो. माझ्या अंगात एनर्जी भरपूर होती, प्रवास मला आवडायचाच. ते सगळं बघत असताना मी सतत कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये मी हाच विचार करतोय, हे काय चाललंय काय हे सगळं. तो एक रथ आहे, त्या रथामध्ये त्या पादुका आहेत. सगळ्या जणांची एकच भावना आहे की ही माऊली आहे म्हणून, हे ज्ञानेश्वर आहेत. आणि हजारो लाखो लोक नुसते माऊली 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 करत चालले. हे काय चाललंय, हे का करतायत. आणि मग
समजा असं वाटेत कुठेतरी थांबायची वेळ आली तर ते वाफे वगैरे केलेले असतात. अच्छा. कारण शेती असतेच आजूबाजूने सगळी. सहज आठवलं म्हणून सांगतो, एखादं पीक आलेलं असतं वारीच्या दरम्यान एखादं, आणि त्याची आता कापणी करून त्याला हे करायचं असतं. पण वारकरी घुसले एकदा म्हणल्यानंतर काय, ज्याला जिथे मिळेल तसं तो राहतो, त्याच्यात तो काही काही पिकांची नुकसानही होते. तो म्हणत नाही असं माझ्या पिकाचं नुकसान झालं. तो म्हणतो माझ्या शेतामध्ये, माझ्या रानामध्ये माऊली राहून गेली, मला दुप्पट पीक मिळतं की नाही बघा आता, वा. दुप्पट भाव मिळतो की नाही बघा. तर असं एनिवे, तर ते करत करत आम्ही माळशिरसच्या आसपास कुठेतरी होतो. आमचा एक 18-20 जणांचा ग्रुप होता, तिथे आम्ही थांबलो होतो. आणि तिथे थांबलेलं असताना चला जरा पडूया असं म्हणून विचार केला. अशीच वाफे केलेले होते. ते वाफे म्हणजे कसे, मस्त काळी माती आणि असं खडबडीत सगळं मधलं जे लागवड करायची त्याच्या बाजूला असे थोडे बांध केलेले, सगळं मातीचं. त्या बरोबर त्या तेवढ्या भागामध्ये मी माझं प्लास्टिक टाकलं, त्याच्यात मी झोपलो, म्हणजे पाठ टेकली. आणि वर कडकडीत ऊन, सोलापूर जिल्ह्यातलं ऊन, आणि दुपारची वेळ, म्हणून मी तो गमछा असतो तो मी माझा असा डोळ्यावर ठेवला. आणि विश्वास ठेवा, मला जी काय 10-15 मिनिटाची झोप लागली ना, ती मला जगातल्या कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये एवढी छान झोप नाही लागली. संपूर्ण विपरीत परिस्थिती होती. जमीन खालची सगळी गरम झालेली होती, त्याच्यावरती मधनं बारीक मुंग्या, कीटक वगैरे जात होते. काहीतरी असं डास माशीसारखं काहीतरी घोंघावायचं, मध्ये एकदम जोरात वारं यायचं, वरती सूर्य आग ओपत होता, आणि मी डोळ्यावरती गमछा ठेवून मी त्याच्यावरती झोपलो. मला इतकी छान झोप मला कधी लागली नव्हती. जे मी उठलो, आपण त्याला पॉवर नॅप वगैरे सगळे नावं देतो, मी जे तिथून उठलो तर मी इतका फ्रेश झालो होतो, म्हणलं चला आता मी जगच जिंकतो, आता मी काय मला करू सांगा असं. तर हे जे सगळे अनुभव आहेत ना, हे अनुभव एरवी जाऊन आपण घेतले नसते ना. आणि मग म्हणजे विशेषतः आपल्यासारख्या शहरातल्या माणसांनी तर हे अनुभव जरूर घ्यावेत असं माझं मत आहे. त्यामुळे हा जो प्रवास आहे ना, हा प्रवास त्याच्यातनं हळूहळू आपला चालू होतो. कसं आहे की अगदी थोडक्यात माझ्या बाबतीत पर्टिक्युलरली सांगायचं असं, मी म्हटलं तसं माझा अनुभव म्हणून सांगतो. मी 1 वर्ष जायची वारी केलेली होती 2000 साली. त्याच्यानंतर मी 2005 पासून मी सतत परत वारीच करत आलो. त्याला कारण अगदी ऑब्व्हियस होतं, मला नोकरीमध्ये असल्यामुळे मला अशी 3-3 वीक्सची सलग सुट्टी घेता येणं शक्य नव्हतं, मिळतही नाही. पण 2000 साली मला ती संधी मिळाली. सगळं बरेच काय काय त्याच्यासाठी करून करून माझ्या सगळ्या सहकार्यांनी मला मग सांगितलं, नाही जा तू, काय हरकत नाही, आम्ही बघू, असं करून ते मी केलं. आणि ते जेव्हा केलं तेव्हा मी जी ती दृश्यमानता जी म्हणली ना, जे व्हिज्युअल इफेक्ट असतो ना, ते विचार करा, एक असा ट्रकच्या ट्रक भरून केळी आहेत, पूर्ण म्हणजे कम्प्लिटली लेडन विथ बनानास, नुसती केळी आहे त्याच्यामध्ये. आपण असं म्हणून बाप रे, एवढा ट्रक भरून केळी 10 मिनिटात ती संपतात. तिथली माणसं तिथे उभी राहतात, वारकरी रांग लावतात, तो वरनं फक्त देत 2-2 केळी वगैरे असं देत राहतो, घड काढतो, 2 काढतो, देत, जे जशी येत जातील तशी देत जातो. 10-15 मिनिटामध्ये संपलं. राजगिऱ्याचे लाडू, एकादशी येते कधीतरी, राजगिऱ्याचे लाडू असतात, कोणीतरी राजगिऱ्याचे लाडू वाटत असतं. काय माहिती ना, पुन्हा मी म्हणतो तसं माझा आहे, शहरात राहिलेलं असल्यामुळे ना, माझ्या दृष्टीनं श्रीमंतीच्या काही व्याख्या की माझा 2 BHKचा फ्लॅट आहे का 3 BHKचा फ्लॅट आहे, माझ्याकडे गाडी कुठली आहे, आणि माझं एक फार्म हाऊस किती मोठं आहे, ह्या आपल्या साधारणपणे श्रीमंतीच्या व्याख्या असतात. तर हे मी जर का एक्सपांड करायचं ठरवलं, नाही माझा आता वाडा आहे, म्हणजे फ्लॅट बीट नाही, आता माझा वाडा आहे, त्या वाड्यामध्ये मी लॉन केलेत, तिथे मी स्प्रिंकलर्स लावलेत, तिथे मी स्विमिंग पूल केला आहे,
काय किती वाढवणार अजून, केवढा मोठा वाडा करणार, किती मोठं करणार, ट्रक भरून केळी खाऊ शकतो का? शेवटी खायला मला जेवढं लागतं तेवढंच लागतं. किती मी अगदी असं तरी सुद्धा मी एक वरचा शरीराचा झाकण्याचा भाग आणि खालच्या म्हणजे झाकण्याचा भाग ह्याच्या पलीकडे ते त्या कापडाचं टेक्स्चर करून तुम्ही काय वाटेल ते अजून म्हणा, पण हे दोन भाग जे झालेले आहेत ह्याच्या व्यतिरिक्त मी अंगावरती कपडा म्हणून काय घालायचं, काही नाही ना. पायातले चप्पलचं तीच अवस्था आहे, राहतं घर तेच झालं, प्यायला मला पाणीच लागतं, दुसरं काही वाटेल ते मी पिऊन चालणार नाही, मला जे तहान लागल्यानंतर मला पाणीच प्यायला पाहिजे. एक ट्रकभर मी केळी वगैरे तर काय खाऊ शकत नाही. हे सगळं जर का फिक्स आहे तर मग मी माझी श्रीमंती कशात मोजायची, मी माझी भूमी किती आहे वगैरे ह्याच्यावरती जास्तीत जास्त किती मिळणार. पण आमच्या परतवारीमध्ये हा अनुभव मी त्यावेळेला घेतला. पूर्ण पहाटेचं असं चालून आलो होतो, जरा म्हणलं आराम करूया, आणि त्या एका नातेपुतेच्या इथे जिथे बॉर्डर चेंज होते, सातारा जिल्हा सोडून, पहाटेची वेळ होती, झुंजू मंजू म्हणतात ते. हे आपण ज्या वाचलेले आहेत ना, हे शब्दसुद्धा मला तिथे कळले तर. अच्छा. की आता ऋग्वेदामध्ये वगैरे उषस प्राचस वगैरे असे, म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वीची काय अवस्था असते, आकाशाचे रंग कधी बदलतात, म्हणून मग ते तांबडं फुटलं का म्हणतात पहाटेच्या वेळेला, असे जे सगळे प्रकार आहेत ना, हे सगळे मी अनुभवले त्या प्रकारामध्ये. आणि खूप चालून झालं तर आपण वेळेचा काही प्रश्न नाही असं वगैरे विचार करून तिथे एक हे टाकली, मॅट टाकली, आणि मस्तपैकी झोपलो. असं पूर्वेकडनं असा सूर्य येत होता वरती, जस्ट अबाउट तांबडं फुटलं. पक्ष्यांचे आवाज मी खूप ऐकले, की खरोखर ते सकाळ व्हायच्या वेळेला कसे, किती वेगवेगळ्या प्रकारचा किलबिलाट असतो, किती पक्षी येतात. दूर कुठेतरी असा गाईच्या गाळ्यातली घंटा हलत असते, त्याचा आवाज येतो. खूप लांब असतं ते, पण ते इतकं सहज ऐकू येतं. आजूबाजूला शांत, नीरव शांतता आहे, काहीही नाही आहे. आणि मी तिथे असा पाठ टेकली, वर बघितलं आकाश, इकडे मान करून बघितलं, संबंध शेतीच्या दृष्टी जाईल तिथपर्यंत शेती होती. ह्या बाजूला असा रस्ता, रस्त्याच्या बाजूला पुन्हा शेती होती. म्हणजे ही काय श्रीमंती आहे, अजून काय पाहिजे मला, वर आकाश आणि खाली जमीन आहे, ह्याच्यापेक्षा मोठं काय अजून शोधून काढणार आहे मी. त्यामुळे माझ्या ऐश्वर्याच्या ज्या डेफिनेशन्स होत्या जायच्या वारीमध्ये, ज्या मला कळत होत्या, जे मी बघत होतो, आणि खरंच ते ऐश्वर्य असं आहे की लाखो हजारो माणसं तिथे आहेत, सगळी माऊली करून आहेत. त्याला एक प्रचंड अशी एक दृश्यमानच आहे, तो एक व्हिज्युअल इफेक्ट आहे. त्याच्यातनं आपल्याला कळते की आपण किती लहान आहोत आणि हे सगळं केवढं मोठं आहे. आणि हे सगळं कंट्रोल करणार आहे त्या दोन चांदीच्या त्या स्टॅटिक पादुका आहेत, त्या म्हणलं तर त्या दिसणार आहेत म्हणून त्यांना ते म्हणायचं. एरवी या चराचरात कुठेतरी काहीतरी ही शक्ती आहे आणि हे सगळं करून घेते, काहीतरी चाललंय हे, आणि हे मला इनएक्सप्लिकेबल आहे, मला हे सांगता येत नाही आहे. असा मी विचार करून ज्या वेळेला मी ते हे करतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं की अरे, हे ऐश्वर्य मी कधीच अनुभवलं नव्हतं. हे ऐश्वर्य आहे, आणि ह्या ऐश्वर्याचा माझ्यावरचा जो पगडा आहे तो माझा रिचेपर्यंत परत यायची वेळ झाली, आणि मी तिकडनं परत यायला निघालो. आणि परत वारीमधला तो हा जो प्रकार बघितला की हे निसर्गाचं हे ऐश्वर्य, ह्याचं काय करायचं, अरे मी किती श्रीमंत माणूस आहे, मी असा ह्या इथे मस्त आडवा पडलेलो आहे. येणारा जाणारा एखादा असाच वारकरी आहे म्हणा, किंवा कुठला तरी स्थानिक गावातला माणूस आहे म्हणा, तो तिकडनं काय माऊली, काय आराम करता काय, होय आराम करतोय, करा, लय दमली माऊली, लय दमली, येऊ का, पाय चेपून देऊ काय, अहो काय माऊली उगाच म्हणल्यावर ते आपल्याला लाज वाटते, म्हणजे मला लाज वाटली, मीच उठून बसलो. म्हणलं यांना असं वाटायचं मी दमून झोपलोय. नाही पडा की, त्याला काय आपल्याला काय, नाही म्हणलं या तुम्ही,
मग मी येऊ का जरा, या या. ते गेले. मी नोकर जरी नेमलेले असते ना पगार देऊन, तरी मला एवढ्या प्रेमाने कोणी विचारलं नसतं की साहेब दमला पाहिजे. हा त्या माणसाला का विचारावं असं वाटतं? हे ऐश्वर्याचं काय करायचं? आणि हे ऐश्वर कुठून आणायचं? आणि हे ऐश्वर परतीच्या वाटेवरती मला दिसतंय. म्हणून मी त्याला त्या अर्थाने मी त्याला म्हणताना सुरुवातीला ऐश्वर्यवारी म्हणली ती, कारण तो माऊलीचा रथ, माऊलीचं हे सगळं जे काय ते आहे. आणि सडनली तुम्ही जेव्हा परतीच्या वारीला लागता त्यावेळेला मॅक्सिमम 1000 माणसं, म्हणजे पंढरपुरातनं निघताना ती सुद्धा. त्याच्या पुढे जसं एकदा तुमचा प्रवास सुरू होतो त्या ती हळूहळू 500-700 पर्यंतच येतात. बरं, काहीतरी हे करायचं म्हणून वारी करायची असेल असं जर का कोणीतरी ठरवत असेल तर तसं परतवारी, चला काही नाही तर एक परतवारी करूया म्हणून कोणी नॉर्मली जात नाही, पण शक्य पण नाही. तर अशी चालण्याची सगळी ही परिस्थिती असताना त्या परतवारीचा जेव्हा विचार केला त्याला काय हे म्हणजे जो जायच्या वारीमध्ये रथ दिसत नाही, 20-20 दिवस आपण प्रवास करतो, माऊलीचा रथ दिसत नाही, कारण आपल्याला पुढे पुढे राहावं लागतं, कारण नाहीतर त्या सगळ्या त्या रेट्यामध्ये आपल्याला चालता येणं अवघड होतं, हरवण्याची शक्यता असते. आणि ते सगळं भयानक असतं सगळं ते वातावरण. आणि ते जे सगळं ते शिस्तबद्ध सैनिकांसारखे असतात ते चालणारे, दिंडीच्या पुढे दिंडीच्या मागे, खूप शिस्त आहे त्या सगळ्या प्रकाराला. त्याच्या आधीमध्ये कोणी गेलं तर ते ढकलून देतात सरळ, कारण ते त्यांच्या पद्धतीने चालत असतात. त्यामुळे तुम्हाला माऊलीचा रथ असा जाऊन दर्शन वगैरे म्हणजे इम्पॉसिबल आहे. जो माऊलीचा रथ दिसत नाही त्याच माऊलीचा रथ आणि ती माऊली आतमध्ये परतवारीमध्ये अशी आपल्या बरोबर चालली आहे. आणि असं कधी जावं, हात लावावं, असं इतकं ते त्याचं म्हणजे जे अजिबात बघायला मिळत नाही ते तुमच्या बरोबरच सतत चालू आहे. हे अंगावर आलं, म्हणजे हे काय आहे म्हणजे. मग मला ते असं वाटायला लागलं की आपलं जगणं हेच जर का एक वारी असेल तर आपण येणं, कर्तव्य काहीतरी करणं, पुरुषार्थ गाजवणं आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यातनं वैराग्य घेऊन परत येणं, हे जर का आपल्याला वारीच्या संदर्भात बघायचं असेल तर ही परतीचा जे सगळा प्रवास आहे तो सगळा वैराग्याचाच प्रवास आहे. आणि त्यामुळे जाताना तुम्हाला ते जे काय ते ऐश्वर्य आणि जे काही दिसतं ते तुम्ही म्हणा पाहिजे तेवढं, कारण त्याला अंत ना पार इतकं ऐश्वर्य आहे. ते तुमच्या कल्पनेच्या पलीकडचं ऐश्वर्य आहे. आणि ते मापदंड लावून तुम्ही जर का परतवारीचा प्रवास करत असाल तर त्याच्यामध्ये ते त्यातलं काहीच दिसणार नाही तुम्हाला, पण मग त्याच्यात एक वेगळं ऐश्वर्य काहीतरी दिसतं. त्यामुळे जायच्या वारीमध्ये असणारं जे ऐश्वर्य आहे त्या ऐश्वर्याचे मापदंड बदलले, मला ते इथे दिसायला लागले. जायच्या वारीमध्ये मी जरी इतक्या हजारो लोकांच्या मध्ये असलो तरी सुद्धा मी माझा एकटाच चालतोय, मी माझा एकटाच विचार करतोय. मला या सगळ्यातनं आता मला काही ह्याचं मला कौतुक वाटेन असं झालंय, मला या सगळ्यातनं काही महत्त्व नाही असं वाटायला लागलंय. आणि ते माझा वैराग्याचा प्रवास चालू आहे. म्हणजे मी कुठेतरी ऐश्वर्यवारी करत असताना मी कुठेतरी वैराग्याचा विचार करतोय, आणि वैराग्यवारी करत असताना मी माझं ऐश्वर्य मी शोधून बघतोय की माझ्या ऐश्वर्याच्या नक्की व्याख्या काय. असा एक तो फार विलक्षण असा काहीतरी तो एक प्रवास आहे. आणि हा प्रवास जसा तुमचा होत जातो सतत 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 तसं तुमचा अजून त्याच्या मागचा हे वाढायला लागतो की काय करायचं आहे आपल्याला, अजून काय नक्की ह्याच्यातनं अचीव करायचं आहे, कुठे जायचं आहे, का जायचं आहे. आणि या सगळ्यातनं मला मिळणारी एक ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर शब्द आहे, अचुंबित शांती आहे. अर्थात ती फार वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये ते जाऊ देत, मला तो शब्दप्रयोगच खूप आवडतो म्हणून मी म्हणलं अचुंबित शांती. कुठेतरी एक शांतता आहे, भले 10 दिवसांसाठी असेल, त्या 10 दिवसांमधल्या काही काळासाठी असेल, पण एक शांतता, एक विलक्षण काहीतरी असं एक पीस ऑफ माइंड की आता मला इथे थांबावं असं वाटतंय.
आता आपण वारी आणि परतवारी आणि त्यासोबत येणाऱ्या ह्युमन फिलॉसॉफीबद्दल बोलत होतो आणि त्यातनं एक गोष्ट जाणवली, जो तुम्ही किस्सा सांगितलात ना, की जाताना अगदी दृष्टिक्षेपासही न पडणारा माऊलीचा रथ येताना परतवारीत आपल्या सोबत असतो. जसं तुम्ही ऐश्वर्यवारी आणि वैराग्यवारी असे त्याचे जे दोन वर्णनं केली आहेत, त्याप्रमाणे ह्युमन फिलॉसॉफीच ती आहे कदाचित, की आपण इतक्या ऐश्वर्यात जगतो, जे हवं ते मिळवतो आणि ते मिळवल्यानंतर जे रिअलायझेशन होतं आणि त्याच्यानंतर आपल्या लौकिक अर्थाच्या दृष्टीने जी वैराग्य सुरू होतं, तेव्हाच माऊलींची खरी भेट होते, असं म्हटलं तरी त्याला वावगं ठरणार नाही. जनरली असं म्हणतात किंवा अनेक जणांकडून ऐकले, की वारीत माऊली तर आपल्या सोबत असतेच, किंवा प्रत्येकात ती असतेच, आणि वारीत एकदा तरी विठ्ठल भेटतो प्रत्येकाला, असं म्हणतात. तुम्हाला भेटलाय का विठ्ठल? बरं. काय माहितीये का, पुन्हा एखाद्या व्रात्य मुलासारखं उत्तर द्यायचं असेल तर मला भेटलं असेल तर मी सांगणार नाही मला भेटलं. पण मुद्दा तो नसतो. काय होतं मी सांगतो तुम्हाला, की पुन्हा हा ना, हा एक प्रकारचा काय म्हणूया आपण त्याला, एक एक फर्म बिलीफ आहे, एक जरा ठाम विश्वास आहे, श्रद्धा आहे ती, की माऊली ह्या ह्याच्यामध्ये चालत असते आपल्याबरोबर. ठीक आहे. ती कुठल्या रूपात असेल हे माहीत नाही, असं एक म्हणण्यात येतं. म्हणून मग सामान्य माणूस काय करतो माहिती आहे का, तो म्हणतो कुणी सांगावं कोण आहे. बरं, कसं आहे, तुम्ही प्रवास करत असलात की माऊली सगळेच माऊली आहे. आपण एरवी एकमेकांना नावाने जरी हाक मारत असलो तरी आपण जर रस्त्याने चालताना जर का ओ माऊली जरा पाणी द्या की मला, असंच येतं तो. म्हणजे नावाने सुद्धा आपण हाक मारतो, नाही असं नाही, पण हे जितक्या सहज होतं, कारण सगळेच सगळ्यांना माऊली म्हणतात तिथे. म्हणजे ज्या गावामधला एखादा दुकानदार आहे की जो काय तुमच्यावर वारीला येत नाही आहे, पण त्यालाही तुम्ही माऊली जरा आमचं एवढं औषध द्या ना, आणि तोही तिकडनं म्हणून माऊली जरा 5 रुपये सुट्टे असते तर द्या की. हे इतकं सहज घडतं, कोणीही ठरवून हे केलेलं नाही आहे. सगळेच एकमेकांना माऊली म्हणतात. ओके. तर सामान्य माणूस काय विचार करतो माहिती आहे का, म्हणजे आपण सगळे त्यातलेच आहोत, आपण काही वेगळे नाही, पण सामान्य माणूस असा विचार करतो की काय माहीत कोण असेल. आता आपण कसं, आपण शहरी लोक हे दिसतं, म्हणजे कोणी सांगायची पण गरज नसते. तर समजा आपण असे रस्त्याने चाललोय, असं झालं होतं, म्हणजे त्याच्यातनं मी तो कानाला खडा लावून घेतला, तो प्रसंग झाला त्याच्यानंतर मी कानाला खडा लावला. मी असा बसलो तिथे, असंच बाजूला जरा म्हणलं दमलोय जरा बसूया म्हणून बसलो, कागद बिगद पसरला, जरा टेकलो, असं आपलं जे येतो अगं काय बरं वाटतं असं वगैरे काहीतरी एक्सक्लेमेशन चाललेली होती. शेजारी एक म्हातारी बाई होती, माऊलीच होती. ती म्हणाली, ती अशी पाठीला पाठ टेकल्यासारखी होती, ती अशी वळली. काय झालं माऊली, पाय दुखायला लागले काय? मी आपलं कुठे आता त्यांना नाही हो असं वगैरे काही नाही म्हणलं, तर हो चालून आलं एवढं पाय नाही दुखणं, असं मी काहीतरी अर्धवट उत्तर दिलं. ती म्हातारी माऊली तिकडनं उठली, वळली आणि माझे पाय चेपायला लागले. अरे बापरे. म्हणल्यावरती मी वरमलो. मी पटकन उठलं, तिचे हात धरले, म्हणलं माऊली असं नका करू, त्याला काय होते? म्हणलं त्याला काय होते म्हणजे तुम्ही काय माझे पाय चेपताय, तुम्ही बसले होतात म्हणजे तुम्ही म्हणलं चालणं झालंय. नाही म्हणली, कुणी सांगावं तुम्ही माऊली असले म्हणजे? म्हणलं तुम्हाला माझ्याकडे बघून वाटतंय मी माऊली असेल? काय बोलता म्हणलं माऊली तुम्ही. तो असंच फसवतो तो, सांगणार नाही कसा येतोय तो. आपण आपली सेवा करून ठेवलेली बरी, क्या बात आहे. सुटायला नको कोणीतरी, ही श्रद्धा आहे. त्यामुळे माझ्याबरोबर कोण आहे आणि त्याला मी नुसतं तोंडाने माऊली म्हणतो अशातला भाग नाही आहे. पण मला जर असं वाटत असेल ना की हा माऊली कुठल्याही रूपामध्ये येतात आणि आपली परीक्षा घेतात, तर आपण फेल नको व्हायला. म्हणून मग तो सेवा करतो. हा सेवाभाव त्यातनं येतो. ओके. आणि दुसरा एक त्याच्यातला गमतीशीर भाग आहे,
समजा तुम्हाला एखाद्याचा राग आलाय, होतच की प्रवास करत असताना आपल्याला एखादा काहीतरी, अरे ए काय तुझी ती गाडी, काय सगळं त्या अंगावर धूर टाकतोय, तर आपण कदाचित फुल्या फुल्या 4 शिव्या पण जोडल्या असत्या. त्या रस्त्यावर तुम्ही ओ माऊली असं म्हणून तुम्ही गप्पच बसता. माऊली म्हणून पुढे तुम्ही त्याला फुल्या फुल्या शिव्या नाही घालू शकत. ऑटोमॅटिकली तुमचा टेम्पर डाऊन येतो, कूलडाऊन होतात. म्हणजे तुम्ही चिडलेले असता हे सगळं खरं आहे, पण हे जे कंडिशनिंग ऑफ माइंड ऑटोमॅटिकली व्हायला लागतं ना, हा त्यातला मोठा भाग आहे. आणि त्यामुळे हे असे अनुभव सतत यायला लागतात. फक्त कसं आहे, ठाम माझं मत आहे याच्यावरती, की कुठल्याही परिस्थितीत आहे ना, त्याला चमत्कार म्हणून त्याचं वर्णन होऊ नये. त्याचं कारण सांगतो. काय माहिती का, चमत्कारांविषयी आपल्याकडे सतत त्याच्याबद्दल एक उत्सुकता आहे, खूप कुतूहल आहे. आणि सांगा ना काहीतरी. म्हणजे थोडासा पॉलिश प्रश्न तुम्ही विचारलात, की तुम्हाला विठ्ठल भेटला का, त्यातलाच तो थोडासा प्रकार असतो. नाही, त्याच्यात काही गैर नाही. कारण काय माहिती का, आपल्याला असं काहीतरी हवं आहे. माझं रुटीन रोजचंच आहे, माझं काहीतरी छान वेगळं काहीतरी सांगा, छान काहीतरी वेगळं सांगा. ह्याचा मोह एवढा आहे ना, कारण समोरचा माणूस जेव्हा हे ऐकायला बसेल ना चमत्कार, त्यावेळेला त्याने तार्किक बुद्धी, लॉजिक, अमुक तमुक ह्या जे एरवी वापरायच्या गोष्टी आहेत ना, त्या त्याने गुंडाळून ठेवलेल्या असतात. त्यामुळे तो तयार आहे. तुम्ही काही सांगा, मी चमत्कार म्हणून ऐकायला तयार आहे. सांगा तुम्ही काहीतरी. आणि तुम्ही त्या वारीच्या रस्त्यावरचा काहीतरी सांगता म्हणल्यानंतर तर ते अजूनच फार होतं. मी अगदी खरं सांगू का, मला असं वाटतं, जे आपण मगाचपासून जे बोलतोय, की एक माऊलीचा रथ आणि असे लाखो वारकरी, हे तिथे जाऊन काही मागायचं नाही हे माहीत असून सुद्धा ठराविक दिवशी कोणीही न बोलावता, कोणीही कुठलंही आमंत्रण न देता उठतात, आपले सामान गबाळी घेतात आणि चालायला लागतात. आणि आपली कामं हे काय जे काय असतील ती बाजूला ठेवतात आणि पुढचे 10 दिवस नंतर चालत परत येतात. केवढा चमत्कार हाच आहे. हाच माझ्या दृष्टीनं खूप मोठा चमत्कार आहे. आणि हे का करतोय याचं कोणाजवळही उत्तर नाही आहे. ही त्याच्यातली अजून पुढची गंमत आहे. म्हणजे चमत्कार अजून वेगळा काय हवा. म्हणजे ह्याच्या पंढरपूरच्या वेशीपाशी असलेल्या त्या ह्याच्यावरती विठ्ठलाचा कटआउट वगैरे असतो. मी प्रत्यक्ष बघितलं. तिथे 2 बायका त्याच्याशी बोलत होत्या विठ्ठल समजून. काय यंदा बाबा जमायचं नाही आम्हाला यायला, लेकीचं बाळणपण आलंय आणि ती येऊन बसली घरी. तुझ्याकडे येऊन बसा म्हणजे 24 तास तुझ्या रांगेत कोण उभं राहणार. मला जायला हवं बाबा घराकडं. यंदाच्या टायमाला काही जमत नाही, पुढच्या वर्षी नक्की येते रे बाबा तुझ्या दर्शनाला. हे काय कॉन्फिडन्स नाही ती बोलते त्याच्याशी. ही मीन्स इट, की हे मी विठ्ठलाला ऐकवते. तिला तो तिथे कटआउट आहे का नाही हा मुद्दा नाही आहे, पण ही तिच्या मनातली जी अस्सल आणि निखळ भावना आहे ती बोलते, सांगते ती विठ्ठलाला. आणि मग त्याच्यातनं ह्या सगळ्या ज्या संकल्पना ज्या तयार होतात ना, त्या फार गोड आहेत. तुम्हाला सांगतो, फार गोड आहेत त्या. म्हणजे असं मानतात की एकादशीच्या आधी विठ्ठल पंढरीच्या देवळात नाहीच आहे. तो कळसावर जाऊन बसतो आणि तो बघतो की किती माझे वारकरी येत आहेत, किती माझे भक्त येत आहेत का नाही येत आहेत, त्यांना काही अडचणी नाहीत ना. ते तिथे बसून तो बघत असतो. त्यामुळे कित्येक लोक कळसाचं दर्शन करून निघून जातात. आता कळसाचं दर्शन बघून अगदी जर का तर्क लावायचा म्हटला तर मग मला 24 तास रांगेत उभं राहणं शक्य नाही, या गर्दीत जाणं शक्य नाही. मला आपलं दर्शन घ्यायचं आहे, तर मग काय कळसाचं दर्शन घेतलं आणि निघालो ना, झालं माझं दर्शन. तर वाईट वाटून घेऊ नका, तो कळसावरच बसलेला आहे म्हणजे तुम्हाला झालंच ना दर्शन. ही जी त्याच्यामागे त्याला जोडलेले आहेत ना सगळ्या ह्या आख्यायिका, ह्या फार सुंदर आहेत. आणि त्यामुळेच तुम्हाला एक प्रकारचं त्या बळ देतात.
झालं की पंढरीला आलो, ह्याचं दर्शन घेतलं आणि काय हवंय अजून, चला निघालो परत. बरं खरंच आहे तसं. आणि काय ते कळस बघितल्यानंतर मी एवढे 20 दिवस चालून आलो, बघितलं तुला आणि आता निघालो. आणि आम्ही परतवारी जेव्हा करतो त्यावेळेला माऊली आळंदीला आली, काय सुंदर हृदय सोहळा असतो माहिती का. त्या थोरल्या पादुकांपासून जेव्हा माऊली गावाकडे यायला लागते, इकडनं जाणाऱ्यांची जी संख्या असते ना त्याच्या काही एक पट तिकडनं येणाऱ्यांची संख्या असते. आळंदी गावातनं लोक यायला लागतात, आपली माऊली आली, आपली माऊली आली, चला आता त्या वेशीवर जाऊ, माऊलीला रिसीव्ह करू, आणि माऊलीबरोबर चालत चालत परत येतात. तिथे एक 2-3 किलोमीटर अलीकडे माऊलीची दृष्ट काढतात, अरे वा. की एक महिनाभर सगळे जाऊन आली, माऊलीची दृष्ट काढली जाते. हारतुरे होतात, मान सन्मान होतात, नारळ दिले जातात. आणि मग हे सगळं करून माऊली त्या नदीवरनं, इंद्रायणीवरनं, त्या ब्रिजवरनं पलीकडे जाते. इतकी वर्ष मी गेलो, मी अजूनही सांगतो माझं धाडच नाही होत की माऊलीबरोबर आतमध्ये जाऊन आळंदीत ती माऊली जाऊन बसेपर्यंत राहावं. मी आपलं त्या पुलावरती उभा राहतो, माऊली समोरून गेली की पुन्हा एकदा हात जोडतो, सांगतो माऊली पुढच्या वर्षी मला परत बोलवा. माऊली पुढे जाते, आम्ही तिथला माती काढतो, डोक्याला लावतो, परत येतो, निशब्द, काही नाही आपण बोलू शकत. हे काय चाललंय हेच कळत नाही. तर ही जी त्याच्या मागची जी ती काय तयार केलेली जी भूमी आहे ना, ही ती जी भावना आहे ना, ही फार थोर आहे असं मला वाटतं. साधीसुधी नाही आहे ही, की कुठेतरी जाऊन मग काय तसं तुम्ही ट्रेकिंग करा, काही करा, काय वाटेल ते करा ना. माझं त्याच्याबद्दल काही भांडण नाही आहे. ट्रेकिंग करून तुम्हाला मनशांती मिळत असेल तर मिळवा, मला त्याच्याबद्दल काय असं ह्याच्यापेक्षा हे चांगलं वगैरे असली स्पर्धाच नाही. ही स्पर्धेचं ठिकाणच नाही आहे. पण ही जी त्याच्या मागची जी भूमिका आहे ना, ही भूमिका मला खूप आवडते, की हा माझा आतमध्ये चालू असलेला प्रवास आहे. मी स्वतःला ह्याच्यातनं एक्सप्लोर करतोय, मी शोधतोय स्वतःला की मी ह्याच्यातनं काय माझ्यात काय बदल होतोय. आणि हा जाणवतो, हा खूप जाणवतो. साधं उदाहरण देतो. आम्ही परतवारी वगैरे करत असताना ना, आमचा प्रवास असतो तो साधारणपणे रात्री 2:30 वाजता वगैरे सुरू होतो. आणि पहाट होते, दिवसाच्या सगळे प्रहर बघायला जातात, आणि मग संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी माऊली मुक्कामाला जाऊन पोचते. आम्ही पण साधारण येतो. तर माऊलीचा रथ ज्या स्पीडने चालतो त्या स्पीडने आपण चालणं शक्य नाही, म्हणून आम्ही काय करतो, आम्ही एक अर्धा तास पुढे चालतो. म्हणजे पाहिजे तेव्हा आपल्याला बसता येतं, पाठीवरती माऊली आहे असं विचार करायचा आणि आपण जात राहायचं. तर असं करायचं. आमच्यासारखे अजूनही काही लोक असतात, ते आमच्यासारखे पुढे पुढे येत असतात. तर ते पुढे येत असताना असे आम्ही रात्रीच्या अंधारामध्ये असतो, पूर्ण अंधार आहे, काय चांदण्या वगैरे असतील त्या, काही काही वेळेला तर फार म्हणजे ते निसर्गाची दृश्य काय विलोभनीय आहेत ते, की जैसे चंद्राआड आभाळ सदट दाटे सजळ, मग गडदन उजाळ ऐसे झांबळे होय. हे झांबळे होणं म्हणजे काय असतं वगैरे, त्याच्यात खूप वेगळे प्रकार असतात. तर असे आपण समजा बसलोय तिथे आणि अचानक 2-3 जण अशी माणसं चालत जाताना दिसतात. आता ह्या वेळेला ह्या रस्त्यावरती माऊलीच चालते ना, त्यामुळे दुसरं कोण आहे. ते तिकडनं बघतात, त्यांनाही अंधारात कोणतरी बाजूला बसलेले दिसतात. माऊली माऊली म्हणून ते तिकडनं हाक मारतात. आपण माऊली या की इकडं, आवाजावरनं साधारण अंदाज येतो की नॉर्मली माणसंच कमी असल्यामुळे दिसतात सतत ना. हा तुम्ही आहे का, या या, अहो काय बसले तुम्ही, चला पुढे जाऊन मोहर जाऊन बस थांबू. आवाज नाही झालं मग जा तुम्ही, आम्ही थांबतोय. बरं आलो. ते थोडंसं आतमध्ये येतात. मग आपण काहीतरी दिलं काहीतरी, आम्ही लाडू चकली वगैरे काहीतरी असते ती देतो, ते घेतात. मग तुम्ही कुठचे आम्ही कुठचे वगैरे सगळं होतं. पुन्हा चालायला सुरुवात होते. मग ते म्हणतात आता तुम्ही आम्हाला थांबवलं तुम्ही निघाले, आम्ही कधीच येऊन बसलोय, आता आम्ही निघतो. बरं निघा आम्ही भेटूच की पुढं मागं कुठेतरी भेटू. गेलो पुढे. नाव द पॉईंट इज, एरवी मी जर का त्याच रस्त्याने, मी समजा माझं फलटणला आजोळ आहे त्यामुळे माझं त्या रस्त्याने जाणं येणं होत असतं.
त्या रस्त्याने जात असताना मी असाच कुठेतरी टपरीवर चहा प्यायला म्हणून थांबलो. बाजूने कोणतरी शेतकरी शेतावरती चाललेला आहे. मी हाक मारीन त्याला, ओ माऊली या, मी चहा घेतोय, तुम्ही पण घ्या. का तो मला हाक मारेल का की या मी आता जेवायलाच बसतोय, डबाच उघडतोय, या आमच्या इथली भाकरी का थोडी. आम्ही दोघंही या एकाच समाजाचे घटक आहोत, पण आम्ही दोघं एकमेकांना ओळखत नाही आहोत. हा, आम्ही एक नाही आहोत. वारीच्या रस्त्यावरती असताना मात्र सिच्युएशन इज डिफरंट. त्या माणसाला हा तो विचारही येत नाही की हे शहरातली बडी माणसं आहेत का काय आहेत ती, आणि आम्हालाही हा फरक पडत नाही की हा शेतकरी आहे का आणि कोण आहे. या माऊली बसा, आणि तो म्हणतो या माऊली बसा. हे जे अनुसंधान साधन आहे ना, कुठलेही बॅगेज न ठेवता, हे फक्त वारीच्याच दिवसात होऊ शकतं. आणि हाच मी केलेलं आहे असं मी जर सांगितलं एरवी तर कोणाचा विश्वास बसेल का? नाही आहे ना, कारण हे अपेक्षित नाही आहे माझ्याकडनं. पण हे मी करतो. मी जे आपण मगाशी जे ओझरचा उल्लेख केला ना, की आपण स्वतःच्या लिमिट्स आपण खूप एक्सपॅन्ड करतो आणि ते आपण खूप पुढे घेऊन जातोय कुठेतरी. आणि मी स्वतःला शोधतोय मी की अरे मी हेही करू शकतो. मग मी सतत जो चिडलेला करवादलेला वगैरे कशासाठी? या माऊली बसा हे सिंपल नाही ना, होऊ शकतं ना. कशासाठी त्याच्यासाठी मारामारी, चिडाचिड, रागाराग, काही गरजच नाही. त्यामुळे एवढं जरी आपण करू शकलो तरी सुद्धा, किंवा आपल्याला जर सहज विचार जरी आला की या माऊलीला आपण थांबवलं, त्या माऊलीने सहज सांगितलं की मला कसं गावातल्या लोकांनी मला सांगितलं तुम्ही यंदा आमच्या वतीनं जा. मग ते म्हणाले आम्ही तुमचं शेत सांभाळतो पण तुम्ही जा, असं काहीतरी ऐकलं. मग आमचा एक पुतणे आहे, त्याला कुठेतरी त्याला तिथं कॉल आलाय म्हणते ते पुण्यात, जावं का न जावं. मग तो काय शिकलाय, हे जे सुखदुःख शेअर करणं आहे ना, काय तो लगेच हां तुमचं काय मत आहे का, करिअर काउन्सिलिंगमध्ये तुम्ही का, असं नाही आहे ना चाललंय. तो त्याचं मन मोकळं करतोय आणि आपणही आपलं मन मोकळं करतोय. त्याचे जे काय त्याचे इश्यूज आहेत, दुःख वगैरे म्हणूया नको, पण त्याचे जे काही इश्यूज आहेत ते इश्यूज वेगळे आहेत, माझे इश्यूज वेगळे आहेत. मी त्याला सांगू शकतो अरे 6-14ची गाडी माझ्या डोळ्यासमोर गेली, त्याला काय कळणार आहे यातलं काय दुःख आहे ते. पण आमची गाडी ऑफिसला जायची चुकली, त्याला गाडी चुकली इथपर्यंत कळू शकतं. पण हे मी बोललो ना त्याच्याशी, हा संवाद जर का आपल्यात होऊ शकला ना, तरी सुद्धा आपल्याला खूप आपण जे काय तयार करून ठेवलेले जे सायलोज आहेत ना, ते आपण ब्रेक करायला लागतो. आणि मग मला असं वाटतं की आपण आपल्याला स्वतःला त्याच्यातनं खूप एक्सपॅन्ड करतो. हा आपल्याला जाणून घेण्याचा प्रवास आपला खूप चालू होतो. मला तर असं नेहमी वाटतं की त्या काय होतं, 30-30 किलोमीटर ॲव्हरेज चालावं लागतं. तुम्ही माझ्यावर असतं, आमचे 2-3 जण भाऊ असतो, माझे मित्र असतात, किती वेळ बोलणार. शेवटी आपण आपले एकटेच होतो. काहीतरी विचार असतात, आपले जुने अनुभव असतात. त्याच्यामध्ये मला असं वाटतं आम्ही काय करतो माहिती आहे का, म्हणजे मी त्याच्यातनं काय केलं, आपण आपले जुने स्मृतीतले प्रसंग आठवतो की अरे अमुक वेळेला असं झालं होतं. मीच आरोपी असतो, मीच माझा वकील होतो आणि मी माझ्यावरती आरोप होते ते खोटेच होते हे सांगायचा प्रयत्न करतो. माझ्या विरुद्ध जो बोलणारा असतो तोही मीच असतो, त्याचा वकील असतो तोही मीच असतो आणि निवाडा करणाराही मीच असतो. कारण मी कुठेतरी असं मानतो नाही हे आपलं चुकलं, आपण नको करायला. आय थिंक आय स्ट्रेच्ड इट अ लिटल टू मच. मुंबईला गेलो की मी त्याला सॉरी म्हणतो, किंवा मी हे चांगलंच केलं का, त्याला कळलं नाही मी काय करतो, पण मग तू त्याला समजावून पण नाही सांगितलंस ना. तो का नाही, त्याला का नाही कळलं, त्याची तेवढी कदाचित पात्रता नसेल, पण तू का स्वतःला हे करतो, नाही तू त्याला समजावून, हे माझ्याशी चाललंय ना. आणि मग मला जाणवतं ना की अरे मी खूप अत्याचार केला, नाही केलं बरं. सो स्वतःला ॲक्यूज करून घ्यायचं आणि इमानदारी इतबारे त्याच्यावरती आपण आपल्याला सजा करून घ्यायची, इथपर्यंत आपण आपली स्टेज तर आणूच शकतो. हे कुठेतरी याच्यासाठी लागणारा निवांतपणा पाहिजे, तो वारीत मिळतो. तो मला वारीत मिळतो. म्हणजे वारी हा एक प्रकारे संवाद आहे, म्हणजे तो आत्मसंवाद पण आहे,
तो विठ्ठलाशी 100%. असलेला संवाद पण आहे. मग तो वेगळा राहत नाही. हा. विठ्ठलाशी वेगळा संवाद होत नाही मग तो. तुम्ही तुमच्याशीच बोलायला लागता ना, त्याचा अर्थ ही जी तुम्हाला उत्तरं मिळायला लागतात ना, ही उत्तरं तुमच्या आतमधला जो असतो ना, तो तुम्हाला सांगायला लागतो. पण मग इतके दिवस चालल्यानंतर म्हणजे ह्याच संवादाबद्दल की तो एक स्वतःशी आत्मसंवाद चाललेला असतो, तो स्वतःच्याच आतमधल्या विठ्ठलाशी संवाद चाललेला असतो, आणि त्यानंतर इतक्या दिवसांनी आपण जेव्हा पोहोचतो पंढरपुरात आणि जेव्हा विठ्ठलाचं दर्शन घेतो, तेव्हा आपल्या आतल्या विठ्ठलाचा त्या विठ्ठलाशी काय संवाद होतो किंवा काय भावना असते ज्या क्षणी त्याच्या पायावर आपण डोकं ठेवतो किंवा त्याला स्पर्श करतो? काही नसते. एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपण वारीतनं चालत जाऊन पंढरपूरला गेल्यानंतर दर्शन वगैरे तितकं सोपंच नाहीये. ओके. कारण खूप वेळ लागतो. आता ते सारख्या वेगवेगळ्या पद्धती काढत असतात, टोकन टोकन सुरू केले. हो. तर त्यामुळे ह्या पद्धती खूप वेगळ्या असतात. बरं, तिथे इतके लाखो लोक तिथे दर्शनाला उभे आहेत, त्यामुळे तुम्हाला ते सतत ढकलत असतं. त्यामुळे तिथे असं दर्शन घेऊन शांतपणा काही त्याच्यातनं मिळत नाही, ही फॅक्ट आहे. म्हणजे पण होतं कसं की तुम्ही नुसतं त्याला ते असं बघितलं ना, कारण तुम्ही त्या रांगेत असता, तुम्हाला ते ढकलत आतमध्ये नेतात. तुम्ही नुसतं त्याच्याकडे बघितलं ना तरी सुद्धा खूप संवाद होऊन जातो. काही नाही, तुम्हाला फक्त सांगायचं असतं मी आलोय, पुढच्या वेळेला पण मला बोलव, बस एवढंच असतं. आणि तेच तुम्ही कदाचित माऊलीच्या पादुकांवरती डोकं ठेवताना त्यावेळेला तुम्ही तेच बोलता की पुढच्या वेळेला परत यायचं. आहेत माझ्या अशा बऱ्याच गोष्टी ज्या मला परत बोलाव्या लागणारच आहेत माऊलीशी. मी बोलणार. काय माहिती का, मला असं वाटतं की आत्मसंवादासाठी मिळणारी आपली भूमिका किंवा आपल्याला लागणारा वेळ किंवा आपली पोझिशन ही सगळी लक्झरी झाली. दुर्दैव आहे, पण ही लक्झरी आहे. हा मला वेळच नाही आहे. मला सतत सारखी आजूबाजूला माणसं तरी हवी आहेत. मग मी त्यांच्यावर टीका करणार, ते माझ्यावर टीका करणार, असं तरी असेल. किंवा त्यांनी माझ्यासारखं कौतुक करायचं, मी त्यांचं कौतुक करायचं, हे तरी असेल. पण एक सतत विथ रिस्पेक्ट टू समथिंग मला व्हॅलिडेशन लागते. पण माझं स्वतःशी माझा संवाद होऊ दे ना, तो होतच नाहीये माझ्याशी. म्हणून आपल्याला एखादं पुस्तक वाचताना आपल्याला का पटकन असं वाटतं की हा काय लिहिलंय यार. का, कारण ते कुठेतरी आतमध्ये भिडलेलं असतं ना. माझाही तोच अनुभव असतो. त्यामुळे ते एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं होतं, असं जे आपली परिस्थिती होते ती त्याच्यामुळे होते. सो जे तुम्ही विचारलं त्याप्रमाणे पंढरीची मूर्ती वगैरे ती कधीतरी नंतर सावकाश जाऊन बघावी, की ज्यावेळेला तुम्हाला आरामात जाऊन तुम्हाला दर्शन घेता येणं शक्य आहे वगैरे. वारीच्या दिवसांमध्ये नाही. वारीच्या दिवसांमध्ये आणि खरं सांगू का, आपण पंढरपुरात पोचलो, तर दर्शन कळस बघितला, बस भरपूर, काय उरलंच नाही मागायला. आणि तशी होते अवस्था. ह्यात काही शंका नाही. म्हणजे किती जरी मी अगदी मनात योजून गेलेलो असतो ना, मला हे बघायचं होत नाही. अल्टिमेटली जातच. तिथे ऐन वेळेला ते विसरायलाच होतं सगळं काही. म्हणजे आपण बऱ्यापैकी बोलताना शहरी भागाचा किंवा शहरी माणसाचा उल्लेख आला, आणि तो एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे शहरी माणसानं, जो तुम्ही स्वतःही अनुभवलेला आहे वारी करण्याचा. नवीन पिढी सुद्धा म्हणजे अनेक वर्षानुवर्ष नवीन पिढी येते आणि त्यामुळेच ती वारी पुढे चाललेली आहे. पण शहरी भागातली नवीन पिढी सुद्धा वारीमध्ये जाताना दिसते. जसे काळ बदलतोय, वेगवेगळ्या गोष्टींना वारीमध्ये इन्क्लूड केलं जाते. डिजिटल वारी असेल किंवा अशा बऱ्याच गोष्टी. नव्या पिढीचा वारीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असं तुम्हाला वाटतं, किंवा तुम्ही थर्ड पर्स्पेक्टिव्हने त्याकडे कसं बघितलं? कारण अनेक तरुण तुम्हाला भेटले असतील. नाही, मला माहिती आहे की मध्येच असं थांबवली आहे मुलाखत. पुढचा प्रश्न मी त्यांना विचारणारच आहे, पण त्याआधी तुम्हाला ह्याची आठवण करून द्यायची की अशाच अजून नवीन मुलाखती बघायच्या असतील किंवा नवीन पुस्तकांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन हे आमचं यूट्यूब चॅनल आहे, ते नक्की सबस्क्राईब करा. आणि असे अनेक व्हिडिओज आहेत, तुम्ही नक्की ते सगळे बघा. जे आवडतील ते इतरांसोबत शेअर करा. आणि तुम्ही कधी वारी केली आहे का, किंवा तुमचे वारीचे काय अनुभव आहेत, तुम्हाला वारी करायला आवडेल का, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आठवणीने सबस्क्राईब करा सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन. चला. हो, काय होतं की म्हणजे आपल्याला थोडंसं त्याचं क्लासिफिकेशन करावं लागेल. शहरी फक्त म्हणून चालणार नाही. जे नोकरदार आहेत
जे शहरी याच्यामध्ये ते इसेन्शियली IT इंडस्ट्रीमधले आहेत किंवा असे कुठेतरी वेल प्लेस्ड लोक आहेत, ते त्याच्याकडे कसे बघतात. जे शिकण्यासाठी म्हणून पुण्यात आहेत पण तरुण मंडळी आहेत ती त्याच्याकडे असं काहीतरी त्याच्यात क्लासिफिकेशन करायला लागतील आणि मग ते खूप मोठं होत जाईल. पण ते आपण जर का सगळं काढून जर का एक सरसकट जर का सरासरी जर का म्हणतो आपण तशी जर काढायला गेलो तर मला दिसतं की लोकांचा इंटरेस्ट खूप वाढतोय. ओके, खूप वाढतोय. फक्त काय होतंय, आणि ते फार गैर नाही आहे असं मी म्हणेन, की 2 दिवसाची सुट्टी असते. मग आळंदी पुणे, पुणे सासवड. अरे पुणे सासवड जरी करायला जमलं ना तरी इट्स कूल. तर वारी बिकम्स कूल. ओके. तर हे मला असं वाटतं की तरुण पिढी त्याच्याकडे, मी आय हॅव नो कंप्लेंट्स अबाउट इट. फक्त त्यांनी जर का हे कंटिन्यू ठेवलं ना तर त्यांना हळूहळू वाटेल की नाही, मला अजून पुढे जाऊन बघायला हवं. हे इथपर्यंत थांबण्याचा अर्थ नाही. प्रवास सुरू झालाय ना, तो फक्त कंटिन्यू ठेवला पाहिजे. कारण खरी वारीचा जो अनुभव आहे ना तो पुढेच येणार आहे. तो सासवडपर्यंत येत नाही, तो खरा पुढेच येणार आहे. त्यामुळे तो पर्स्पेक्टिव्ह फार महत्त्वाचा आहे. आहेत तरुण मंडळी, येत आहेत जात आहेत, हे सगळं खरं आहे. आपण त्याच्यामध्ये व्हॉलेंटरीली पण खूप लोक काम करतात. निर्मल वारीसारखे प्रोजेक्ट्स आहेत, ही पण फार वेगळी कॉन्सेप्ट आहे आणि खूप चांगलं आहे ते. तर हे त्याच्यातनंच निर्माण होतं. हे असेच 10 वर्षांपूर्वी नुसते जाणारे होते ना, त्यांना जे त्याच्यात जे दिसलं आपण याच्यात काय करू शकतो, ही त्याच्यातनंच आलेली मंडळी आहे. त्यामुळे मला असं वाटतं हे होत राहिलंच पाहिजे. आणि हे चर्निंग जोपर्यंत होत राहील ना त्याच्यात नवीन नवीन कल्पना येत राहतील. आणि त्याला जोडून माझा अगदी शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही जसं म्हणालात की ती प्रोसेस आहे, तो प्रवास आहे. सुधीर महाबळ हे वारीला पूर्वी, म्हणजे वारी पूर्वी असणारे सुधीर महाबळ आणि वारी केल्यानंतरचे सुधीर महाबळ, याच्यात काय फरक आहे? काय प्रवास झाला तुमचा? काय खरं सांगायचं तर मला असं वाटतं मी खूप जास्त सहिष्णू झालो ह्या सगळ्या प्रकारात. मला ज्याला खऱ्या अर्थाने ज्याला लार्जर पर्स्पेक्टिव्ह असं म्हणतात तो काय असतो तो मला कळला. ओके. म्हणजे तो कळलेला नाही आहे, पण लार्जर म्हणजे काय हे मला कळलं, असं म्हणूया आपण की. आणि त्याची मला अजून हे लागतच नाही आहे ते किती लार्जर आहे ते. पण तो एक अनुभव आहे. आणि एका पॉझिटिव्ह अर्थाने म्हणूया आपण, सकारात्मकतेच्या दृष्टीने असं विचार केला तर आत्ममग्न होण्याची आवश्यकता आहे. आपण नॉर्मली आत्ममग्नता म्हणजे मग ऑटिस्टिक अशा अर्थाने बघतो, मला तसं नाही म्हणायचं. पण मला स्वतःशी माझा संवाद सतत ठेवता येणं, स्वतःला स्वतः सतत चेक करत राहणं आणि ते शक्य तितक्या वेळेला ते तिथल्या तिथेच क्लिअर करणं, म्हणजे त्यासाठी वारीची वाट नको बघायला. मग ते एक वर्षभरात हे सगळे हिशोब काढा आणि असं करण्यापेक्षा शक्य तितक्या लवकर तिथल्या तिथेच त्याच्यावरती आपण विचार करून काय झालं त्याचा एक आढावा घेऊन, म्हणजे मग आपण वारीच्या प्रवासातच असल्यासारखं असतं. हे एक करण्याची एक माझी त्याच्या मागची भूमिका जास्त काय म्हणूया सजग झाली. म्हणजे जे पूर्वी क्वचित कधीतरी होत असे ते आता ठरवून का होईना पण ते करावं लागतं. आणि ह्या सगळ्यापेक्षा जास्त मला जर सगळ्यात मोठं काय असेल, मी सुदैवाने मी खूप आधीच ज्ञानेश्वरीचं हेच वाचायला सुरुवात केली होती मी, म्हणजे 11वी 12वीत असताना. पण त्याला मी ते नुसतंच वाचन म्हणून, ग्रंथ म्हणून ते बघत होते. त्याच्यानंतर मला रोजच्या रोज माझा ज्ञानेश्वरीशी काहीतरी संपर्क असला पाहिजे ह्याची मला जाणीव झाली. मग मी काय करतो, घरातल्या घरात एक व्हाईट बोर्ड घ्यायचा, त्याच्यावरती रोज ओव्या लिहित जायच्या. कधीतरी ते एक पारायण पूर्ण होईल, मग परत चालू करायचं. हे नुसतं चालू ठेवलं ना तरी म्हणजे त्याचा थोडक्यात अर्थ असा की रोजच्या रोज मला ज्ञानेश्वरीशी माझा संपर्क असला पाहिजे. ह्याची मला जाणीव पूर्वी होती, आता तीव्रता झाली की मला असं वाटतं की नाही हे आवश्यक आहे. हा जो मी सगळा प्रवास अनुभव प्रत्यक्ष जाऊन घेतलेला आहे ना, तो मला आता पुस्तकाच्या ग्रंथाच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातनं तो मला जास्त घ्यायला पाहिजे असं वाटतं. खरं तर मी मगाशी शेवटचा प्रश्न असं म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला, पण आपल्या गप्पा इतक्या छान चाललेल्या आहेत. अजून एक
तसं पुन्हा एकदा शेवटचा प्रश्न म्हणून बरं. वारी का करावी या प्रश्नापासून आपण सुरुवात केली. परतवारीबद्दल आपण बोललो. तुमचं पुस्तक आहे, हे परतवारी पुस्तक का वाचावं, कारण या पुस्तकात नेमकं काय काय आहे? बरं, काय झालं, मुळामध्ये मी लेखक वगैरे नाही. म्हणजे मला वाचनाची खूप आवड आहे. मी सुदैवाने मला चांगल्या वाचनाचा संस्कार मला मिळालेला आहे. या बाबतीत मी माझ्या आईवडिलांचेच आभार मानेन की त्यांनी लहानपणापासून, ज्याला आपण म्हणतो ना, ठरवून त्यांनी साहित्य चांगलं वाचण्याची आवड, किंवा त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते केलं. तर मला पहिल्यापासून त्याची आवड होती. त्याच्यानंतर माझ्या आईने मला असं एक हे सांगितलं होतं. ती बिचारी फार लवकर गेली कॅन्सरमुळे, पण तिने काही संस्कार असे फार खास करून ठेवले. तिने मला असं सांगितलं होतं की एक शिरूभाऊ पेंडसे, म्हणजे आपल्या श्रीना पेंडसे आले होते पार्ल्यामध्ये, आणि एक कार्यक्रम झाला होता, त्याला आम्ही गेलो होतो. आणि त्याच्यातनं त्यांनी काहीतरी प्रश्न विचारला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, हे मला जाहीरपणे सांगता येणार नाही, असं काहीतरी त्यांनी उत्तर दिलं. सगळे लोक तेव्हा हसले. बाहेर पडलं. मी लहान होतो, 8वी 9वीत होतो. मी आईला विचारलं, म्हणलं हे काय? मग आम्हाला कसं कळणार या प्रश्नांचं उत्तर? तेव्हा तिने मला सहज असं सांगितलेलं, अरे भाऊ, तुला जर वाटत असेल ना, तर या लोकांना घरी बोलवायचं आणि घरी बोलून त्यांच्याशी गप्पा मारायच्या. मग ते खुलतात आणि मग ते तुम्हाला जे प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता, असं ती म्हणाली. तेव्हा ती एवढंही म्हणाली की मला असं वाटतं, आपण, तू मोठा झालास की हे करायला हरकत नाही. आपण असं साहित्यिकांना घरी बोलवायचं आणि हे जे असतात लोक, त्यांना बोलवायचं, गप्पा मारायच्या आणि हे करायचं. हे माझ्या कुठेतरी डोक्यात होतं. मग त्याच्यानंतर मी तो प्रकार चालू केला. आणि मग त्या प्रकारामध्ये मी त्या बाबतीत मी सुदैवी आहे. मला खूप चांगल्या चांगल्या साहित्यिकांचंही मिळालं. त्याच्यात मला मारुतराव चितमपल्ली पण मिळाले. आत्ताच दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. ते मुंबईत आले की ते माझ्याकडेच उतरायचे. अरे वा. हो, म्हणजे गेली काही वर्ष ते जेव्हा नंतर आता त्यांची तब्येत ही झाली, तर ते माझ्या मागे लागले. म्हणजे त्यांना मी एखादा काही प्रसंग सांगत असलो ना, तर ते खूप ऐकून घ्यायचे. फार सुंदर, ते ऐकणारे फार छान होते. खूप मनापासून ते ऐकायचे. असे असे करून बोलायचे आणि असा केसातनं हातबीत फिरवायचे स्वतःच्याच असे. आणि मग म्हणायचे, हे तुम्ही लिहून ठेवलंय का सगळे? म्हणायचं नाही हो काय मारुतराव, याच्यात काय लिहून ठेवायचं? नाही नाही, असं नाही. तुम्ही वारी करता ना, त्यातला अनुभव वगैरे आहेत ना, तुम्ही लिहून काढा, तुम्ही लिहून ठेवा. मग ते खूपच मागे लागले. मग बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट असल्यामुळे ते काय करायचे, ते एकच, काय झालं ते लिखाणाचं? मग मी म्हणलं, अहो असं कसं लिहिणार मारुतराव, तुम्ही मला सांगा ना कसं लिहायचं असतं ते. ते म्हणाले बरं. मग त्यांनी मला टिपणं कशी काढायची ते सांगितले. ते त्यांनी शिकवली मला. आणि म्हणाले, हे टिपणं काढून ठेवा आणि नंतर तुम्ही ती नुसती वाचलं ना की तुम्हाला कळलं पाहिजे, तो प्रसंग तुमच्या डोक्यामध्ये आला पाहिजे. आणि मग ते सगळं लिहून काढायचं. असं रोज करायचं. रोजच्या रोज टिपणं मात्र काढायचं, किती दमला असलात तरी. बरं म्हणलं. मग त्याप्रमाणे ते करत गेलो. तर मारुतराव नेहमी फोनवरती विचारायचं, कुठपर्यंत आलं लिखाण? अहो ते मारुतराव असं झालं, तर काहीतरी वगैरे मी फालतू कारणं काहीतरी सांगून मी टाळलं. तर त्यांनाही कळायचं. ते सगळे ऐकून घ्यायचे बिचारे, हसायचे. आणि मग म्हणायचे, मग कधी लिहिताय कधी? म्हणजे मी सगळं बोलण्याचा काही उपयोग नाही, लिहिताय कधी हे यायचंच परत. मग मी म्हणायचो नाही ना. मग शेवटी मला लाज वाटायला लागली. एवढा मोठा माणूस आपल्या मागे लागला आणि आपण त्यांनी सांगितलेलं काम म्हणून तरी केलं पाहिजे. म्हणून मी ते लिहायला घेतलं. आणि मग ते मी जसे त्यांनी सांगितलं होतं त्यावर हुकूम मी ते सगळं लिहित गेलो. आणि त्याच्यामध्ये दुसराच खूप चांगला संस्कार साधू काकांनी केला. साधू काकांना मी रिक्वेस्ट केली की म्हणलं, तुम्ही हे मला प्रस्तावना लिहून द्याल का? साधू काका एवढा थोर माणूस तयार झाले. हा आधी त्यांचा मोठेपणा आहे. ते मी त्यांना नेहमी म्हणायचो, तुम्ही नावाचे नाही, तुम्ही सर्वार्थानेच साधू आहात. मग ते त्यांनी लिहून द्यायचंच नाही. पण मग मी त्यांच्या मागे लागलो तेव्हा त्यांनी मला त्याच्यात काही खुबी सांगितल्या. की म्हणाले, प्रसंगांची वर्णनं आहेत ना, ती कशी करता येतात. म्हणजे ते म्हणाले, मी पटकथा लिहितो ना, त्यामुळे मला ते माहिती आहे कसं करायचं.
म्हणजे ॲक्च्युअल एखादा सीन आहे असं समजा, तो डिझॉल्व्ह होतो, मग तो ॲक्च्युअल त्या फ्लॅशबॅकमध्ये जातो, मग तिथे तो प्रसंग घडतो, मग तिथून तो परत आत्ताच्या वर्तमानात येतो आणि मग ते चालू होतं. हे असं जर का करायचं असेल तर ते शब्दात कसं करणार हे त्यांनी सांगितलं, हे त्यांनी शिकवलं. त्यामुळे तो संस्कार त्यांनी केला आणि म्हणून मग या सगळ्यांचं मत होतं. आणि आमचे चैतन्य महाराज देगलूरकर माझे खूप जुने आमचे मित्र असल्यामुळे ते म्हणाले की आपण ह्याची पुस्तकाचं हे करू, कारण त्यांचं स्वतःचं प्रकाशन वगैरे आहे. पहिलं माझं मनोविकासने केलं प्रकाशन, पण नंतर मग ते चैतन्य महाराज असल्यामुळे ते त्यांच्याकडे केलं. अशा रीतीने तो पुस्तकाचा प्रवास झाला. पण ते झाल्यानंतर मात्र मला ते जाणवलं, कारण कित्येक लोकांचे मला त्याच्यावरती मेसेजेस आले. आता तो पुस्तकाचा यशाचा भाग जाऊ दे, पण मला खूप लोकांनी ते वाचून सांगितलं, त्यांना ते खूप आवडलं, त्यांना ते चांगलं वाटलं. आणि मग त्यातले खूप लोकांना त्याच्यातनं म्हणजे मला समाधान वाटावं असे प्रसंग त्याच्यातले खूप आहेत. खूप समाधान वाटावं असे हे. त्यामुळे तो त्या परतवारी पुस्तकाचा हे मी माझं मन जे आहे ते त्याच्यातनं मी पूर्णपणे व्यक्त केलं. असंही मला लोक भेटले की तुम्ही स्वतःला काय समजतोस वगैरे असे म्हणजे ठीक आहे, त्याचा अर्थ सगळं बरोबर चाललंय. पण त्यासाठी ते मी पुस्तक लिहिलं. म्हणजे अगदी मान्यच केलं पाहिजे ऋण मला हे मारुतराव आणि यांचं साधू काकांचं आणि अर्थात लोकांचं आहे. वाचकांनी ते बऱ्यापैकी उचलून घेतलं. त्याला मराठी आपल्या सरकारतर्फे त्याला पुरस्कार वगैरे पण प्रथम प्रकाशन पुरस्कार पण हे मला माहिती नव्हतं. म्हणजे ते त्यांनीच काहीतरी ते. पण तो एक चांगला अनुभव होता की अरे वा, आपण काहीतरी लिहिलं त्याला पुरस्कार वगैरे पण मिळू शकतो असं. पण चांगला अनुभव आहे परतवारी पुस्तकाचा लिखाण म्हणून. वा. त्यामुळे मला प्रेक्षकांना पण हेच सांगायला आवडेल की जर म्हणजे ह्या आमच्या गप्पा तर तुम्ही पाहिल्या असतीलच, पण अजून जाणून घ्यायचं असेल आणि हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. ते तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही ठिकाणी आय थिंक मिळेलच. आणि तुम्ही आज आलात, खरं तर खूप अजून गप्पा मारायचे पण आपण अजून पुन्हा काहीतरी नवीन करूया. पण आज आलात आणि आमच्याशी संवाद साधला, छान गप्पा झाल्या, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. वा वा. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय हो.